मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जी मालती आहे ती इंद्राला विचारते, काय रे इंद्रा, मी तुला एक विचारते, मला सांगशील का? तर इंद्र म्हणतो की हो बोल ना गाई, काय झालंय? तर आता लगेच ती म्हणते की अरे इंद्रा, मला सांग बरं, तुझ्या मनामध्ये राणीविषयी काय आहे नेमकं? तर आता इंद्र बोलतो की काहीच नाही अगं, जस्ट मैत्रीण आहे ती माझी. तर आता लगेच ती म्हणतो की मैत्रीण आहे का तुझी ती? तर आता लगेच तो म्हणतो की हो, एकदम जवळची मैत्रीण आहे ती माझी, असं तो तिला सांगतो. तर ती म्हणते की तुझी मैत्रीण? तर आता तिला खूप राग येतो आणि इंद्र तिथून जातो. तर मालती खाली येते आणि ती आता विक्रांतच्या रूमात जाते आणि म्हणते, विक्रांत आता तुला जे करायचे ना ते कर तू. त्या राणीला संपवलं तरी चालेल, आणि हे बघ, तुला मी जे सांगते ना ते कर. त्या राणीला संपव नाही तर काही कर, पण ती राणी मला परत दिसली नाही पाहिजे या जगात कुठेच, आणि ती या घरात परत कधी आली नाही पाहिजे. तर आता लगेच विक्रांत म्हणतो की मालती काकी तू काळजी करू नको, मीच काहीतरी करतो. आणि आता जो विक्रांत आहे तो आता फॅक्टरीत येतो आणि फॅक्टरीत आल्यावरती तो इकडे तिकडे बघतो कुणी आहे की नाही, आणि तो ते गजाला बोलवून घेतो आणि गजाला म्हणतो, गजा हे बघ गजा, काहीतरी करून आपल्याला त्या इंद्राला नाही हे करायचे, आता संपवायचे, त्यामुळं तू मला मदत करशील ना? तर गजा म्हणतो की अहो विक्रांत सर, हा तरी कुठे प्रश्न झालाय का? करेल म्हणजे काय, करणारच तुम्हाला मदत, असं म्हणतो. आणि आता लगेच ते मदत तो म्हणतो की चला सांगा काय करायचंय, आणि त्याचं लगेच तो ऐकायला सुरुवात करतो. तर इकडे आता जी राणी आहे ती राणी तिथे आवरत असते काम. तेवढ्यात तिथे इंद्र आता येतो आणि इंद्र म्हणतो की राणी आवरलंस का? आणि म्हणतो काय ग राणी, तुला माहिती का, मी आजपासून इथेच राहणार आहे, मी आता घरी नाही जाणार, असं बोलतो. तर आता राणीची आई बोलते, हो जावई बापू, काय करताय तुम्ही, हे इथे का थांबलाय? तर आता लगेच राणी पण म्हणते, हो इथं का थांबताय तुम्ही इंद्र सर, घरी जा ना तुम्ही, इथे का थांबणार आहे? तर आता तो म्हणतो की अजिबात मी आता घरी जाणार नाहीये, जोपर्यंत आई आणि बुवा बरे होत नाही ना तोपर्यंत आता मी घरी जाणार पण नाहीये, आणि मला तू घरी पाठवू पण नकोस, असं बोलतो. तर आता राणी म्हणते, इंद्र सर एवढंच ना, थांबा मग, तुम्हाला थांबायचंय तर फक्त मालती आई काही बोललं नाही पाहिजे, नाही तर तुम्ही बघून घ्या, असं म्हणते. इंद्र म्हणतो की नाही बोलणार. तेवढं तिथे गोट्या येतो आणि गोट्या म्हणतो, चला आपण शिकुटी करूयात, असं इंद्राला म्हणतो आणि इंद्राला घेऊन जातो. बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.